आपण आज टॅमॅटो सॉस बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 किलो अशी टॅमॅटो घेतली आहेत। ही टॅमॅटो मी कुकर मध्ये घालते आणि पाणी टाकून त्याला उकळवून घेते। त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेते, अजून अर्धा ग्लास घालून घेते। त्यामध्ये मी थोडं आलं घालून घेते, लसूण पाकळ्या घालते 5-6। कुकरचं झाकण लावून घेते। त्याच्या मी 3 शिट्ट्या काढून घेते। झाले आहे की जास्त बंद करते। आपली टॅमॅटो छानपैकी शिजलेली आहेत, ती आता मी थंड करत ठेवते। टॅमॅटो थंड झाली आहेत, त्याची मी सालं काढून घेते आणि मिक्सरला लावून घेते। आपली सालं काढून झाली आहेत, मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि मिक्सरला फिरवून घेते। लसूण आणि आलं घातलं होतं कुकर मध्ये, तेही याच्यात फिरवून घेते। आपली प्युरी रेडी झाली। ज्या भांड्यात आपण बनवणार आहे त्याच्यात मी हे गाळून घेते। या काढून घेतले आहेत आपण। आपलं टॅमॅटो गाळून झाला आहे। हा फ्राय पॅन गॅसवर ठेवला आहे। गॅस मी बारीक करत आहे। मी हा गॅसवर ठेवला आहे, त्याला मी फिरवून घेते, घट्ट करून घेते। हा गॅस हा बारीकच असावा, याचे बुडबुडे उडतात, त्यामुळे थोडंसं लांब राहून हा फिरवत राहावा। थोडं घट्ट होत आलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि ही माझ्याकडे मिरची पावडर आहे, ती घालते छोटे 2 चमचे। 4 चमचे साखर घालते। हे सर्व मिक्स करून घेते। एक चमचा मी विनेगर घालते। जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबूचा रसही घालू शकतो 2 चमचे। मी परत 2 चमचे साखर टाकते आणि मिक्स करून घेते। आपला सॉस रेडी झाला आहे। ओळखायचं कसं झाला तो, कसं ओळखावं, 1 थेंब टाकून बघते। साईडून पाणी वर निघत नाहीये म्हणजे आपला सॉस रेडी आहे। मी गॅस आता बंद करते। टाकला आहे, हा उलटा करते तरी पडत नाही म्हणजे परफेक्ट झाला आहे।